अत्यंत प्रेमळ माणूस असं मी म्हणेन त्यांना. डिफेन्स मिनिस्टर असतानाही घराला दरवाजाला गेट नव्हतं, कोणीही आतमध्ये येऊ शकत होतं. ते त्यांचे कपडे स्वतः धुवायचे. ते जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना कदाचित नवीन जनरेशन खूप कमी ओळखतं. या चौकाला साथी जॉर्ज फर्नांडिस चौक असं नामकरण करण्याचा ठराव पारित केला होता. नमस्कार मॅडम, आज जॉर्ज साहेब फर्नांडिस साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच शुभदिनी आज BMC कार्यालयासमोर त्यांच्या नाम फलकाचं अनावरण सोहळासुद्धा पार पडतो. तर काय सांगाल तुम्ही? जॉर्ज विषयी मला खूप काही सांगता येईल, कारण ते मुंबईत आले की आमच्याकडे यायचेच. आमचं घर एअरपोर्टपासून जवळ होतं कलानगरमध्ये, त्यामुळे ते आमच्याकडे येऊन जेवूनच पुढे जात असत. मला खूप अभिमान त्यांचा असा आहे की एका बाजूला ते एवढे कणखर व्यक्तिमत्व, इतकी त्यांची जरब होती, एवढा धाक होता, एवढं ते डॅशिंग होते. आणि त्याच्या उलट ते मुलांच्या बाबतीत, माझ्या दोन्ही छोट्या मुली होत्या, त्यांच्याशी इतके प्रेमाने बोलायचे. आमच्याकडे कुत्रे असायचे, त्यांना कुत्रे अत्यंत आवडायचे. आले की विमानातनं ते त्यांच्यासाठी गोळ्या चॉकलेट्स घेऊन यायचे कुत्र्यांना आणि ते आमच्या घरी येऊन द्यायचे. अत्यंत प्रेमळ माणूस असं मी म्हणेन त्यांना, की लोकांना माहीत नाही की हा माणूस इतका प्रेमळ आहे म्हणून. तर मला ही त्यांची बाजू माहिती आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की ते आमच्याकडे येऊन, त्यांना आमच्याकडे फिश करी फार आवडायची आमच्याकडची. तर माशाची आमटी खाऊन ते जेवून वगैरे, आणि ते एकटे नाही, कधीच एकटे नाहीत, त्यांच्याकडे 10 माणसं असायची. पण कधीही पोलीस फाटा, मोठे गाड्या, मागे त्यांच्या सेक्युरिटी, हे कधीही नसायचं. माझा नवरा त्यांना कित्येकदा आणायला जायचा आणि त्याच्या साध्या गाडीतनं तो आमच्याकडे येत असे. तर अशा तऱ्हेचे अत्यंत एक वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व माझ्यामध्ये ठसलेलं आहे. मला खूप त्याचा अभिमान आहे. धन्यवाद. मॅडम, अजून एक प्रश्न, की तुम्ही साहेबांना एवढं जवळनं पाहिलं तर त्यांची एखादी आठवण जी आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील? अशा अनेक आठवणी आहेत. एकदा आम्ही दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला आमचं नाटक होतं, लहान मुलांचं नाटक ठेवलं होतं. तर त्यांनी आम्हाला आपल्या घरी बोलवलं होतं. आमच्याबरोबर माझ्याबरोबरच्या लहान मुली होत्या, त्यांच्याशी प्रेमाने बोलले, त्यांना जेवण दिलं आणि आम्ही तिथे राहिलो होतो एक दिवस. आम्हाला इतर ठिकाणी राहायची व्यवस्था नव्हती, तर त्यांच्या कृष्णमेनन मार्गला तिथे त्यांचा बंगला होता, तिथे आम्ही राहिलो होतो. तर अशा तऱ्हेने ते वाटेल ती मदत करायला तयार असायचे. आम्हाला दिल्लीला बोलवलं होतं, पण आमच्याकडे 16 मुलं होती, त्यांना घेऊन मी जाणार होते. तर त्यांनी आमच्यासाठी तिकिटाची व्यवस्था केली होती रेल्वेमध्ये. तेव्हा ते रेल्वे मिनिस्टर होते की नाही मला आठवत नाही, पण त्यांनी आमच्यासाठी ही व्यवस्था केली आणि आम्ही दिल्लीला जाऊ शकलो. अशा तऱ्हेने खूप आम्हाला त्यांनी मदत पण केलेली आहे आणि मुलांच्यासाठी त्यांना विशेष प्रेम होतं. करेक्ट मॅम, आजच्या तरुण पिढीला जॉर्ज साहेब काय होते, कोण होते हे माहिती नाही. त्यांच्यासारखा थोर नेता आज असेल किंवा पुढे होईल सांगता येत नाही. तर नवीन पिढीला काय सांगाल तुम्ही, काय संदेश द्याल? नवीन पिढीला मी हेच म्हणेन की आजच्या लोकसत्तामध्ये एक लेख आला आहे जॉर्ज साहेबांवर, तो जरूर मुलांनी वाचावा, मोठ्यांनी वाचावा, सगळ्यांनी वाचावा. आणि दुसरं म्हणजे त्यांचं चरित्र आता येईल किंवा आलं आहे, मला असं वाटतं, आठवत नाही मला. तर ते असेल कुठेही तर ते जरूर लोकांनी वाचावं, मुलांनी वाचावं. ती खूप प्रेरणादायी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आता आणखीन काय आम्ही त्याच्यावर चित्रपट वगैरे नाही काढलेला, पण काढायला हरकत नाही, लक्षात ठेवा. नमस्कार मॅडम, आज जॉर्ज साहेबांचा वाढदिवससुद्धा आहे आणि आज त्यांच्या इथे BMC कार्यालयासमोर त्यांच्या नामफलकाचं अनावरण सोहळासुद्धा पार पडला आहे. तर काय म्हणणं आहे तुमचं, काय भावना आहेत तुमच्या? खरं तर मी जॉर्ज फर्नांडिस साहेबांना लहानपणापासून घरी बघितलं आहे. ते माझ्या वडिलांचे स्नेही होते आणि मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा ते यायचे तेव्हा ते आमच्या घरी यायचे. त्यामुळे मी अतिशय आपण म्हणूया पर्सनल स्पेसमध्ये त्यांना बघितलेलं आहे. भारताला जे काही अतिशय गुणी नेते मिळाले त्याच्यातलं ते एक आहेत असं मला नेहमी वाटतं. आणि त्यांचं काम अतिशय जवळून बघण्याची मला संधी मिळाली, कारण ते मुंबईत यायचे तेव्हा आमच्याकडे राहायचे. त्यांच्या अनेक मीटिंग्ज आमच्या घरी व्हायच्या
आणि त्या प्रेमासाठी मी आज इथे या सोहळ्यासाठी आलेले आहे. माझी एक आठवण आहे की मी 12 वर्षाचे होते तेव्हा मी दिल्लीला गेले होते आणि तेव्हा ते डिफेन्स मिनिस्टर होते आणि त्यांच्या गेटवर पहारा नव्हता. तर भारताचे डिफेन्स मिनिस्टर असतानाही त्यांच्या गेटला पहारा नव्हता. ही फार महत्त्वाची आणि काय म्हणूया आपण, म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू से, पण तुम्हाला लक्षात असं मी काय म्हणते की एक वेगळीच गोष्ट आहे की त्यांना ही थॉट ही डझंट नीड सिक्युरिटी, कारण काम एवढं मोठं होतं, कर्तृत्व एवढं मोठं होतं आणि भीती कशाचीच नव्हती. त्यामुळे त्यांची इमेज, त्यांचा पर्सोना, त्यांचं नेतृत्व हे फार मोठं आहे आणि ते जवळून अनुभवायला मिळाल्यामुळे मी स्वतःला फारच भाग्यवान समजते. आणि आता त्यांच्या नावाचा इथे चौक आलेला आहे, त्यामुळे ज्या मंडळींना, ज्या नवीन पिढीला कदाचित माहिती नाही आहे की जॉर्ज फर्नांडिस साहेब हे कोण, हे मला वाटतं, कारण BMC ऑफिस ही अशी जागा आहे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ही अशी जागा आहे जिथून प्रत्येक मुंबईत आलेला माणूस त्या रस्त्यावरून जातो. त्यामुळे आता पुन्हा एकदा जॉर्ज फर्नांडिस साहेबांची गर्जना होईल असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. जॉर्ज साहेबांना तुम्ही एवढ्या जवळून पाहिलं असेल, त्यांची एखादी शिकवण जी आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहिलेली, काही सांगू शकाल? साधेपणा. मी म्हटलं तसं की त्यांच्या डिफेन्स मिनिस्टर असतानाही घराला, दरवाजाला गेट नव्हतं, कोणीही आतमध्ये येऊ शकत होतं. ते त्यांचे कपडे स्वतः धुवायचे, त्यांच्या आजूबाजूला त्यांचे साथी नेहमी असायचे. एकदा अजून एक आठवण सांगते. मुंबईला ते जस्ट आले आणि तेव्हा पण डिफेन्स मिनिस्टर होते आणि आम्ही त्यांना न्यायला गेलो होतो. आमची छोटीशी मारुती 800 गाडी होती, तर त्यांना पिकअप करायला गेलो होतो आणि पळापळ होती की तुम्ही इथे गाडी नाही लावू शकत. आम्ही सांगितलं की डिफेन्स मिनिस्टर येत आहेत, तर ते म्हणाले नाही पण इथे अलाउड नाही आहे. आम्ही म्हटलं पण डिफेन्स मिनिस्टर येत आहेत, म्हणजे नाही येऊ शकत, अशी सिक्युरिटी अलर्टच नाही आला. आणि ते बाहेर आले, सदरा लेंगा आणि हातामध्ये कागद, पुस्तकं, आणि ती घेऊन ते बाहेर आले, गाडीत बसले आणि लोक वेडे झाले की एवढा मोठा डिफेन्स मिनिस्टर आहेत बट देयर इज नो सिक्युरिटी. पण त्यांचं सगळं ऐवज ते त्या कागदांमध्ये होतं. त्यामुळे तुम्ही त्यांचे फोटो जरी पाहिले, त्यांचं जरी दिल्लीतलं ऑफिस पाहिलं तर सगळीकडे पुस्तकं होती. पुस्तकं, कागद ह्याच्यामध्ये राहणारा फार मोठा माणूस. नमस्कार सर. आत्ताच जॉर्ज फर्नांडिस साहेबांच्या नावावरून सोहळा नुकताच पार पडला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मराठी मूडचे खूप खूप आभार. या इतक्या चांगल्या सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिलात. साथी जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना कदाचित नवीन जनरेशन खूप कमी ओळखतं, पण आज जितक्या सगळ्या बेनिफिट्स आहेत, जेवढ्या काही आजकाल लाभ लोक उठवत आहेत, त्या सर्वाच्या जर मागे कोण असेल तर जॉर्ज फर्नांडिस साहेब आहेत, जे MMU युनियनचे संस्थापक होते आणि ज्यांच्यामुळे आज ही इतकी लोकांना म्हणजे बऱ्याचशा फॅसिलिटीज मिळालेल्या आहेत, महिलांना मिळालेल्या आहेत आणि त्यांना देशाने पद्मविभूषण आणि या सन्मानाने विभूषित केलेलं आहे. अशा या इतक्या मोठ्या महान व्यक्तीचा आज जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाला या महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरपालिकेतर्फे एका या भाटिया चौक येथील भाटिया बागेसमोर एका चौकाला त्यांचं नामकरण करण्याची ठराव मंजूर केला आणि आज तो कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. मी खूप खूप आभारी आहे महापालिकेचे आणि या कार्यक्रमासाठी जोडल्या गेलेल्या सर्वांचे. धन्यवाद. नमस्कार सर. आज जॉर्ज साहेब फर्नांडिस यांचा वाढदिवस आहे आणि आजच्याच शुभदिनी त्यांचा BMC कार्यालयासमोर त्यांच्या नामफलकाचा अनावरण सोहळासुद्धा पार पडला, तर काय सांगाल तुम्ही? आज जॉर्ज साहेबांची 95वी जयंती आहे. 9 एप्रिल दिनांक 2026 रोजी मुंबई महानगरपालिका सभागृहाने या चौकाला साथी जॉर्ज फर्नांडिस चौक असं नामकरण करण्याचा ठराव पारित केला होता आणि त्या नामफलकाचं अनावरण आज आम्ही बहुसंख्येने जॉर्ज साहेबांचे जेवढे अनुयायी भारतातले, महाराष्ट्रातले आणि संबंध म्हणजे बिहार असेल तर आलेले अनुयायी यांच्या साक्षीनं आम्ही नामफलकाचं अनावरण केलेलं आहे.